एकदा करून ठेवा आणि महिने काळाशी आज आपण कोरडी चटणी पाहणार आहोत आणि हिरव्या मिरचीची. अगदी कमाल लागते आणि भरपूर दिवस ही तुमची चटणी राहते. तुम्ही अगदी ट्रॅव्हल्सलाही घेऊन जाऊ शकता. चला तर सर्वप्रथम आपण हिरव्या मिरचीची चटणी पाहणार आहोत. त्यासाठी हिरवी मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ही मिरची कट करून घेणार आहोत. आता ही मिरची मी कट केलेली आहे उन्हात वाळवण्यासाठी. ही अगदी 4 दिवसात आपली कट केलेली मिरची उन्हामध्ये वाळते. जर तुम्ही चिरणार नसाल तर अगदी 7 ते 8 दिवसात लागतात अख्खी मिरची वाळण्यासाठी उन्हामध्ये. जर अशा प्रकारे कट करून घातली ना कमी दिवसामध्ये आपली ही मिरची वाळू शकते. त्यासाठी मी वाळून कट करून घेतलेली आहे. आता अशा प्रकारे उन्हामध्ये आपण वाळत घातलेली आहे. अगदी 4 दिवसात छान ही मिरची हिरवी वाळते. पाहू शकता ही छान अशी आपली मिरची हिरवी मिरची वाळलेली आहे आणि यातील बियाही आपण वापरणार आहोत. ह्या बिया टाकून द्यायच्या नाहीत. अशा प्रकारे ही वाळलेली मिरची आपण घेतलेली आहे. ही तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता. आता आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी भांडं कोरडं घ्यायचं मिक्सरचं आणि त्यामध्ये ही हिरवी मिरची घालायची. त्याचप्रमाणे यामध्ये आपण घालणार आहोत 1 चम्मच जिरा, भाजलेले शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घालायचे नाही, भाजलेले घालायचे. चटणी खूप छान टेस्टी लागते त्यासाठी. त्यानंतर लसूण 1 ते 5 ते 6 पाकळ्या घालायच्या. थोडा लसूण जास्त घालायचा. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाकायचं. भरपूर दिवस आपली ही चटणी राहते, खराब होत नाही. आणि हिरवी कोथिंबीर. त्याचप्रमाणे इथे मी 1 चम्मच लिंबूचा रस घातलेला आहे. तो व्हिडिओमध्ये थोडासा स्किप झालेला आहे. 1 चम्मच लिंबू रस घालायचा आणि हे पाणी न घालता याचं आपण वाटण तयार करून घ्यायचं. अगदी कोरडं वाटण तयार करून घ्यायचं. अगदी तुम्ही दरदर जरी वाटण तयार करून घेतलं तरी चालेल किंवा बारीक अगदी केलं तरी चालेल. पाहू शकता अशा प्रकारे आपण हे वाटण करून घ्यायचं. तयार आहे आपली हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणू शकता किंवा कोरडी चटणी म्हटली तरी चालेल. अशा प्रकारे हिरवी चटणी आपली तयार आहे. स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करायची जेणेकरून खराब होत नाही. भरपूर दिवस आपली ही चटणी राहते आणि अगदी तुम्ही दही चटणी आणि भाकरी अगदी आरामात खाऊ शकता. अगदी कमाल लागते. आणि रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.